झी मराठी, चर्चा ही होणारच. अब्दुल्लाट ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक अनिल भारमल यांच्या बदलीचा आदेश निघाला. तो त्यांना लागू केल्याची माहिती आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप साहेब यांनी आज दिली आहे. अनिल भारमल यांच्याकडे अब्दुल्लाट आणि तमदलगी या 2 गावांचा चार्ज आहे. अब्दुल्लाटचा चार्ज तात्काळ सोडण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं. वादग्रस्त ग्रामसेवक अनिल भारमल यांनी अब्दुल्लाट ग्रामपंचायतीचा चार्ज घेतल्यापासून हेकेखोरपण आणि अरेरावीमुळे प्रचंड वादग्रस्त बनले होते. लोकशाही मार्गाने आंदोलनाचं निवेदन देणाऱ्या मागासवर्गीय युवकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देणं, कर्मचाऱ्यांना तुच्छतेने वागवणं, नागरिकांशी अरेरावी करून उत्तर देणं, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळू नये यासाठी तांत्रिक खोडा घालणं, मागील तारखेची नोटीस काढून अचानक मासिक सभा लावणं, नियमावर बोट ठेवून प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांना अपमानित करणं, महिला ग्रामपंचायत सदस्यांना मानसिक त्रास देणं यासह असंख्य तक्रारीमुळे ग्रामसेवक भारमल वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या हेकेखोरीमुळे गावातली घंटागाडी 8-8 दिवस बंद राहायची. पाणी पुरवठ्याचं नियोजन विस्कळीत होत होतं. अनेक नागरिकांच्या गैरसोयी वाढलेल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी अनेकदा त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. तर सध्या एका महिला ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या महिला सदस्य एका मोठ्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्यानं त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचं दिसतं. तर भारमल यांनी मलिदा देणारं गाव असल्यानं बदली होऊ नये म्हणून पडद्यामागून प्रयत्न चालवलेले होते. मात्र अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असून वादग्रस्त ग्रामसेवक अनिल भारमल यांच्या बदलीचे लेखी आदेश देऊन तात्काळ चार्ज सोडण्याची सूचना दिल्याची माहिती आज सी मराठीशी बोलताना गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी दिली. दरम्यान वादग्रस्त ग्रामसेवक भारमल यांनी अब्दुल्लाटमध्ये चार्ज घेतल्यापासून केलेल्या वेगवेगळ्या खरेदी, विकास कामांचे टेंडर यासह अनेक आर्थिक व्यवहारांची तपासणी करून त्यांची खाते अंतर्गत चौकशी आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीसाठी जन आंदोलन उभारण्याच्याही हालचाली सुरू आहेत असंही समजतं. सी मराठीसाठी तालुका प्रतिनिधी प्रभाकर बंडगर, शिरोळ.